आत्मा नमस्ते टॅरो रीडर्स. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा मंजू नमस्ते टॅरो रीडर्स. टॅरो रीडर्स मंजुळा मोरे आणि अलकाताई. चला तर काय वाटलं तुम्हाला, कसा झाला तुमचा प्रवास? बोला मंजुळा, परिचय द्या. आत्मा नमस्ते सर्वांना. माझा टॅरो रीडरचा प्रवास खूप छान, म्हणजे सुरुवातच खूप छान झाली. पॉझिटिव्ह यांनी आणि म्हणजे प्रत्येक कार्ड शिकताना आहे ना, एक वेगळं काहीतरी शिकायला भेटत होतं. आणि ते समजून घेताना आनंद मिळत होता की असंही काही असतं. म्हणजे कधी आपण ह्या गोष्टी ऐकलेल्या नव्हत्या. फक्त ज्योतिष शास्त्रावर समजा आपण काही अडचण आली तर आपण गुरुजीकडे जातो आणि विचारतो. आणि ते कसं आपण श्रद्धा ठेवून हा असं असेल बाबा, असं आपण समजून त्या गोष्टी करतो. त्यांनी जे पूजापाठ सांगितली, जिथे सांगितलं. पण हे असं वेगळं असं काही असेल याची कल्पनाच नव्हती. पण आपलं ज्यावेळेस माझं ग्रँड मास्टरचं हे चालू होतं, रेकी कोर्स चालू होता, तेव्हा मॅडमनी सेशन घेतलं की टॅरो रीडर्सचं. तर त्याच्यामध्ये मी ते अटेंड केलं आणि मला ते करावंसं वाटलं असं आतूनच की काय बाबा ही गुढ विद्या. मॅडम बोलताना म्हणता की टॅरो रीडर्स ही एक गुढ विद्या आहे. तर खरंच ज्या वेळेस जे शिकत होतो ते शिकताना ते असं खरंच गूढ आहे. त्याला समजून घेऊन त्याच्या आतपर्यंत आपण जेवढं खोल समजून घेऊ तेवढं ते खोल आहे. आणि जेवढं आपण त्याला म्हणजे श्रद्धेने विश्वासाने म्हणता येईल आपल्याला. जेवढं समजून घेऊ तेवढं ते हे गूढ आहे. आणि ते शिकताना खूप आनंद आला. आणि ज्यावेळेस प्रॅक्टिस चालू झाली टॅरो रीडरची, स्प्रेड शिकणं चालू झाला. आणि प्रत्येक ग्रुपमध्ये प्रत्येकांचे जे कार्ड काढत होतो, प्रश्न टाकत होतो आणि त्याचं उत्तर एकदम करेक्ट येत होतं. ते पाहूनच एक आश्चर्य यायचं. आश्चर्य वाटायचं म्हणजे मला की हे खरंच किती प्रॉपर उत्तर देता कार्ड. ज्यावेळेस माझे स्वतःचे माझ्या नातेवाईकांचे जे टाकले तर अक्षरशः त्याच गोष्टी आणि सगळी सिच्युएशन तशीच होती जी भविष्यात भूतकाळात घडून गेलेली आणि वर्तमानात चालू असलेली ह्या गोष्टी तर आपल्याला समजल्या. पण मग भविष्यात त्या सुधारायच्या कशा, त्याचं उत्तर याच्यामधून मिळालं. समजा तो प्रश्न आपण कसा सोडवू शकतो, त्याच्यावर कसं काम करू शकतो, याचं ज्ञान याच्यामधून मिळालं. आणि मॅडमनी खूप प्रॉपर असं नोट्स दिलेले आहे की त्याच्यातून आपल्याला ते समजा समजून घेता येतं, समजून सांगता येतं. आणि खरंच आपण आपल्या शब्दावर समोरच्याचं आयुष्य अवलंबून असतं असं मॅडम सतत सांगत असतात. त्याच्यामुळे आपल्यालाही तेवढंच पॉवरफुली त्या गोष्टी समजून घेणं आणि समोरच्याला सांगणं हेही तितकंच म्हणजे तितकंच गुड आहे. आणि सांगताना तेवढा आपला कॉन्फिडन्स आपल्यामध्ये आला पाहिजे. आणि तो मॅडमनी आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये पुरेपूर ओतला आहे. आणि त्याचा खूप आनंद होतोय की आपण काहीतरी वेगळं शिकलोय. आणि याच्यामधून आपण सगळ्यांची स्वतःची तर मदत करणारच आहे त्याच्यातून, त्या ज्ञानातून. पण आपण आपल्या जवळच्यांची आणि समोरच्या व्यक्तींची जे अडचणीत आहे त्यांना पण आपण मदत करू. म्हणजे त्याचा उपयोग आपण करून त्यांचे पण प्रश्न सोडवू. याचा आनंद मला खूप होतोय. खरं आहे. एक ग्रँड मास्टर्स, एक टॅरो रीडर्स इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश टाकण्यासाठी काम करत असतो. आणि खूप जे आपण सोल्युशन देतो हे खूप महत्वाचं आहे. हो ना मंजुळाताई? आता बाहेरचं जेव्हा आपण प्रोफेशनली पुढे येणार आहात, ओके, यावंच लागणार आहे हा, सर्वांना. ते तर तो कॉन्फिडन्स हो. आला आहे का की मी एकटी आता टॅरो रीडिंग छान करू शकते? मी जास्त नाही काढले. पण असे घरातले आणि ग्रुपमध्ये सगळ्यांचे बघितलंय तर तो कॉन्फिडन्स आलाय मॅडम. काय उत्तर जे काढतोय ते प्रॉपर येत आहे. आणि प्रॅक्टिसनी होईल.
आणि ती प्रॅक्टिस मी करेन. बहुत बढिया. येस. किती दिवसांमध्ये मला प्रोफेशनली टॅरो रीडर्स मंजुळाताई मोरे काय म्हणूया तुमच्या त्या जिल्ह्यामध्ये छान एक टॅरो रीडर्स म्हणून उदयास आलेले आहेत. किती दिवसामध्ये मला हे क्रिएट करून दाखवसाल? माझ्या अपेक्षा आहेत तुमच्याकडून. दिवाळीपर्यंतचा वेळ देऊ? छान ब्रह्मांडाची वगैरे. ब्रह्मांडाची कृपा. नक्कीच. हो मॅडम. हा, खूप नक्कीच सुंदर. मी तुमची अपेक्षा पूर्ण करायचा पुरेपूर प्रयत्न करेन. हा, खूप सुंदर. नक्कीच मंजुळाताई तुमच्याकडे परत येऊया. अलकाताई काय म्हणायचंय तुम्हाला? आत्मा नमस्ते टॅरो, आत्मा नमस्ते सर्वांना, आत्मा नमस्ते मॅम. माझे नाव अलका साहेब कुगडे आहे. हा बोला. टॅरो ही ही एक इजिप्त भारतामधलीच विद्या आहे. आणि ते इजिप्त लोकांमध्ये जाऊन पूर्ण सखोल माहिती तिकडनं पूर्णतः आपल्याकडे आलेली आहे. आणि आपल्याकडे आल्यानंतर मी जे टॅरो शिकलेले आहे, मला त्याच्यामध्ये खूप असं कॉन्फिडन्स आहे की मी जे सांगणार आहे समोरच्या संकट, कोणी मी स्वतः संकटामध्ये असेल तर मी स्वतः कार्ड काढून मी स्वतः सावरण्याचा प्रयत्न करणारच आहे. पण अनेकांनाही जेही कोणी व्यक्ती माझ्याकडे जे येणार आहेत त्यांना व्यवस्थित त्यांना जे संकटात आहेत त्यांना चांगल्या प्रकारे बाहेर पाडण्याचं कार्य मी अविरत चांगल्या प्रकारे करणार आहे. आणि यासाठी मला ब्रह्मांड साथ देणार. आणि कार्ड हे जे मॅडमनी शिकवलं आहे म्हणजे श्री मॅमने खूप सुंदर प्रकारे शिकवलेले आहेत. कार्ड वरनं भरपूर आपण चांगल्या प्रकारे वर्णन करून सांगू शकतो समोरच्या व्यक्तीला की हे असं आहे बाबा, तुझ्यामध्ये जो संकट आलेलं आहे त्याच्यातनं तू कशा प्रकारे व्यवस्थितरित्या पार पडू शकतो, आणि त्या संकटाला धैर्याने तोंड देऊ शकतो, पाठबळ त्याला एक तेव्हा सांगणार आहोत आपण चांगल्या प्रकारे सांगणार आहोत. आणि ती व्यक्ती समोर आपल्याकडे आलेली व्यक्ती चांगल्या प्रकारे त्याला कार्डचं चांगल्या प्रकारे वाचन करून चांगल्या प्रकारे सांगून आणि त्या त्या संकटातून तो व्यक्ती कशा प्रकारे बाहेर चांगल्या प्रकारे पडेल हे आम्ही चांगल्या प्रकारे करू शकते. आणि मला चांगल्या प्रकारे कार्ड मॅडमनी वाचण्याचं शिकवलेलं आहे. भरपूर प्रकारे कॉन्फिडन्स आहे सांगण्याचा. आणि प्रत्येक कार्ड चांगल्या प्रकारे मॅमनी खूप सुंदर प्रकारे शिकवलेला आहे. आणि समोरच्या व्यक्तींना आम्ही तुम्ही चांगल्या प्रकारे शिकला, बाहेर मी आणि शिकवल्यात मी तर स्वतः तुम्ही छान प्रकारे शिकलात का? हो मॅम, मी चांगल्या प्रकारे शिकले, कॉन्फिडन्स भरपूर आलाय मॅम. आणि मी बर. जे कार्ड वाचन करून समोरच्याला सांगणार आहे ते चांगल्या प्रकारे सांगणार आहे. आतापर्यंत तुम्ही काही उत्कृष्टरित्या कार्ड रिडिंग केले आहेत का अलकाताई? कार्ड रिडिंग केले? मंजुळाताईंचं आईचं कार्ड सांगितलं होतं मॅडम, ते एकदम बरोबर परफेक्ट आले. ते कपाटामध्येच ती गळ्यातली पोस्ट सापडलेली आहे. हे मला त्यावेळेस खूप ते मंजुळाताईंनी ज्यावेळेस फोटो टाकला ग्रुपला, मला इतका आनंद झाला का खरंच असं मला तो शब्दातही सांगता नाही आला की मी इतकं सुंदर म्हणजे कॉन्फिडन्स होता आणि कॉन्फिडन्सपणे बोलत होते. कपाटामध्येच आहे ते कार्ड असं. आणि 100% म्हणजे इतकं आत्मीयतेने मी बोलली होती का खरंच आहे, कारण ते मला कार्ड सांगत होतं की ते कपाटामध्येच आहे, ते कपड्यांच्या मध्येच लपटलेलं गेलं आहे. तरी मी त्यांना सांगितलं की तुम्ही कपाटामध्येच पहा. आणि ज्यावेळेस मंजुळाताईंनी ते फोटो टाकले त्यावेळेस इतकं सुंदर वाटलं मला. तर खरंच मला मी एक असं म्हणजे खूप. आणि मॅडमने जे एक प्रत्येक जे टॅरो रीडर्स आहे मॅडमने एक रत्न तयार केला आहे आम्हाला. आता रत्नाचा गुच्छ हो. मॅडमने असं समूह तयार केलेला आहे. आणि एक एक रत्न मॅडमचं भरपूर चांगलं उत्कृष्ट प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाव काढणार आहे मॅडमचं. आणि मॅडमने खूप सुंदर सुंदर रत्न तयार केलेले आहेत. आणि त्या रत्नामधली मी पण एक रत्न आहे असं मी स्वतःला समजत आहे. मी छान प्रकारे टॅरो रीडिंग करू शकते. नक्कीच अलकाताई, जेव्हा आपण सगळेजण विरोध करत होतो एवढ्या कॉन्फिडेंट सांगू नका तेव्हा सुद्धा अलकाताईचा कॉन्फिडन्स खरंच भारी होता. मी घरी पण याविषयी सांगितलं की खरंच खूप छान. नक्कीच तुम्ही खूप पुढे जाणार आहात. फक्त अलकाताई थोडस अधिक अभ्यासाची गरज आहे, या गोष्टी लक्षात घ्या. हो. ओके. थोडासा अभ्यास, कारण ब्युटी आणि सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला 100% इथे वेळ देता आला नाही आहे. प्रयत्न मात्र तुम्ही खूप सुंदर केला आहे आणि तुम्ही खूप सुंदर रिडिंग पण करता. ओके. पण तरी एका नजरेची थोडीशी गरज आहे नोट्सला, तेवढा करा आणि स्पीड घ्या. तुम्ही खूप सुंदर गण टॅरो रीडर्स होणार गण आहात. नक्कीच. गणपतीनंतर सुरुवातच करणार आहे मॅम मी टॅरो रीडिंग. नक्कीच. खूप सुंदर आहे ना.
येस. ज्याला आत्मनमस्कार. एक सुरुवात अशी असते की बाबा मी करू शकेल की नाही, आणि शेवट असा असतो की हो मी ते करू शकते, इथपर्यंत येणे. आणि एवढं सोपी नसतं की अगदी 2-3 महिन्यामध्ये मॅम मी प्रोफेशनली पुढे जाईल हे सांगणं आम्हालाही नव्हतं शक्य. पण तुम्ही ते शक्य करून दाखवता, कारण तुमची घेण्याची क्षमता, तुम्ही त्या सगळ्या गोष्टी तेवढ्या प्रकारे करता. तुम्हालाच खूप धन्यवाद. आहे ना. खूप सुंदर. अगदी आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. आणि काय सांगशाल मंजुळाताई तुम्ही अलकाताई बद्दल, कारण त्या तुम्ही दोघींनी एकमेकींची कार्ड खूप सारे वाचले आहेत, हो ना. जोडी. हो मॅडम. अलकाताई बद्दल म्हणजे तुम्ही त्यांना म्हणू लागल्या की कार्ड वेगळं सांगतंय, पण त्यांना ती ऊर्जा जाणवत होती की जे आईचं गळ्यातलं आहे ते घरातच आहे. आणि मी 2 महिन्यापासून ते शोधत होते, मला सापडतच नव्हतं. म्हणजे असं वाटायचं की हरवलं नाहीये, घरात असेल, पण सगळं शोधून झालं होतं माझं. पण त्या म्हणाल्या की नाही कपाट तुम्ही बघितलं, परत एकदा बघा, परत एकदा बघा. आणि तसंच केलं. आणि खूप खूप आनंद झाला होता मला पण. येस. आणि बाकीचे कार्ड पण खूप छान निघाले मॅडम, नात्याचे पण. नात्यामधला जो स्प्रेड तुम्ही शिकवला तो पण खूप म्हणजे प्रॉपर निघाला. नक्कीच. कार्ड कधी उत्तर चुकीचं देत नाही. हा विश्वास बसला का तुमचा. हो. कार्ड उत्तर चुकीचं देत नाही. आपल्याला फक्त ते योग्य पद्धतीने ते कार्ड समजून घ्यावं लागतं, बस. आणि तो शोध. कॉन्फिडन्स स्वतःमध्ये आलेला आहे. तुम्ही नक्कीच सगळेजण खूप हो. छान टॅरोरेडर होणार आहात. वेट, थोडीशी वाट बघा. पुढच्या काही दिवसामध्ये तुम्ही सगळेजण खूप म्हणणार आहात. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही एवढं सगळं भरभरून आम्हाला ओतलंय. आणि ते घेण्यासाठी आमची झोळी खरं म्हणजे कमी पडतीये असं मला म्हणावंच वाटतंय. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नाही, तुमच्याकडे आता सगळं काही आहे. भरपूर आपल्या छानशा नोट्स आहेत. सगळंच काही आहे. काय हो. नाही आहे, रेकॉर्डिंग आहे, नोट्स आहे. कुठंच अडचण येणार नाही, कोणालाच नाही. आणि आली तर ग्रुप आहे. काळजी करू नका. ओके. जेथे केव्हा गरज थँक्यू वाटेल तेव्हा मॅडम. ग्रुपला सुरुवातीच्या दिवसामध्ये तुम्ही नक्कीच एखादं कार्ड टाकू शकता, जिथे अडचण आली. अगदी तुम्हाला प्रत्येक कार्ड टाकायची गरज पडत नाही. माझं तुम्हाला उत्तर मिळतं. तुम्ही तुमच्या विश्वामध्ये, आपण म्हणूया, आता प्रत्येकाने स्वतःचं विश्व निर्माण करायचं आहे. स्वतःची ओळख निर्माण करायची आहे या क्षेत्रामध्ये. आणि आपापल्या दिशेने वेगवेगळं जाऊन आपलं एक उद्दिष्ट मात्र सर्व मिळून एक साध्य करायचं आहे, की ते इतरांच्या आयुष्यामध्ये छान बदल घडवून आणायचा आहे. त्यासोबतच स्वतःची आध्यात्मिक प्रगती सुद्धा करायची आहे. या गूढविद्येसोबत जेवढं जेवढं आपण अधिक जुळणार आहे, तेवढी तेवढी आपली अधिकाधिक आध्यात्मिक प्रगती सुद्धा होणार आहे. इंट्युशन पॉवर सुद्धा वाढणार आहे. नक्कीच. खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. आनंद इकडे. आत्मा थँक्यू. नमस्ते. थँक्यू मॅडम. आत्मा नमस्ते सगळ्यांना.